शांती आहे, आज उपवास आहे काय? नाही हो, आज कायले उपवास? आज करत असतो काय मी सोमवारी? मी गुरुवारी उपवास करतो. काहून, काय म्हणता? काही नाही म्हणत. 8 वाजले तरी नाश्ता नाही बनला. हा, तर म्हटलं आज नाश्ता नाही, चाय नाही, तर आज उपवास आहे काय बा सगळेले, असा विचारून राहिलो मी. हा, उपवास आहे काय आज सगळेले? चाय नाश्ता नाही म्हटलं, वावरात जावाचा टाइम झाला माया, तर मी चाय नाश्ता नाही करू का चालला जाऊ तसाच? हा, तसंच पाठवायचं असेल तर सांगून दे, चालला जातो मी. थांबून जा ना हो थोडेसे. काय घाई करता वा तुम्ही? उठले नाही उठले तर काही काही सुट्टे तुम्हाला. नाश्ता पाहिजे, नाश्ता पाहिजे. हा, धीर तर ठेवत जा. देते ना ते नाश्ता. हा, बनवून राहिली ना बबिता, आणून देते म्हटलं तुम्हाला. इडली बनवून राहिली, आत्ताच कुकर लावला तिनं. इडली पकायला ठेवली आहे. अरे तसं नाही आहे शांती. हा, खैखईची गोष्ट नाही आहे. तुम्हाला माहित आहे का मी सकाळीच वावरात चालला जातो. हा, तर लवकर नाश्ता बनवून देत जा ना तुम्ही. नाश्ता बनवून देत जा, चाय नाश्ता, आणि मग तुमचे कामं करत जा. काय करायचे आहे तुम्हाला? झाडू पोछा भांडे स्वयंपाक, हा, जे कामं करायचे ते करत बसा ना. पण जे जाणारे राहते, हा, आता तुम्हाला माहित आहे मी रोज लवकर जातो, तर पहिले आमचं करून द्यायला पाहिजे ना, प्रकाशन माय. मग तुम्ही तुमचं करत बसा. रोज म्हटलं तुम्हाला वेळेवर नाश्ता भेटून जाते, वेळेवर चहा भेटून जाते, वेळेवर जेवण भेटून जाते. हा, तरी तुम्ही म्हटलं गुणगान नाही गावात. हा, बोलता एक दिवस काही मागं पुढं होईल ना तर तुम्ही बोलता म्हटलं, पण समजून नाही घेत तुम्ही. हा, आता इडली बनवाले टाइम लागतेच. इडली बनवाले तर टाइम नाही लागत, पण सांबार बनवतो त्याच्यात टाइम लागते. डाळवाड पकाले, हा, त्याच्याने तिला टाइम झाला. इडली बनवाले काय 5-10 मिनिटात तर इडली बनते. हा, पण सांबार बनवाले टाइम लागते ना. तुरीची डाळ पकवा, मग भाज्या कापा. हा, टाइम नाही लागत काय? सांबारले जास्त मेहनत लागते. सकाळी सकाळी नाही बनवायला पाहिजे मग इडली. हा, मस्त फुरसत मध्ये बनवत बसते. आता इडली काय जेवणासंग खान काय तुम्ही? नाश्त्यात नाही खान काय? लोक खात नसते काय नाश्त्यामध्ये? हा, एकदम दुपारी 4 वाजताच खाते. आज म्हटलं स्वयंपाक की काही नाही आहे. आज दिवसभर इडली आणि सांबारच खा म्हटलं. आज स्वयंपाक काही बनवत नाही. नाही नाही शांती, ते मला जमत नाही म्हटलं. तुम्हाला माहित आहे का मी इडली खात नाही, आणि खाईन बी तर मोजून 2 खातो, आणि 2च्या वर काही खात नाही. हा, मला भाजी भाकर लागन म्हणजे लागन. हा, तुम्ही खात बसा, तुम्हाला खात असन तर. खाले मनही नाही आहे. तुम्ही खा म्हटलं, दिवसभर खा आणि रात्रीही खा. आज जेवणच नका करू, पण माझ्यासाठी भाजी पोळी बनवून दे जा. भाजी पोळी खाल्ल्याशिवाय माया काही भागत नाही. असं आहे मग तुमचं. हा, लहान लेकरापेक्षा नाटकं तुमच्या आहे म्हटलं, लेकरापेक्षाही. हा, नातू नातनीचा तर त्रास नाही आहे, पण तुमचाच त्रास आहे बाबा ह्या घरात. हा, नाव शांततेनं राहत नाही. हे नाही खात, हे नाही खात. हा, लेकरं तरी उगे मुगे खाऊन घेते, पण तुम्ही, मी इडली नाही खात, मी सांबार नाही खात, मी हे नाही खात, हे नाही खात. हा, तुमचेच नाटकं चालू आहे. अरे नाटक करायची गोष्ट नाही आहे शांती. हा, जे आहे ते सांगून राहिलो. इडली सांबार खाईन म्हटलं तर माझ्या पोट नाही भरत, वावरात काम करा लागते. हा, मग मला भाजी पोळी तर पाहिजेच ना, अन भाजी पोळीशिवाय भागत नाही. रात्रीची पोळी असन तर रात्रीची दे, पण मला भाजी पोळीच दे जेवाले. बरं ठीक आहे, बनवून देईन तुम्हाला. 2 पोळ्या बनवून देईन आणि वांग्याचं भरीत बी बनवून देईन. पाय, वांग्याचं भरीत बनवशील तर मग भाकरी बनवा लागत. पोळ्या संग चांगलं नाही लागत मला. भाकरी बनवजो मग माझ्यासाठी 2. माहीतच होतं मला तुमची फरमाईश राही ना भाकरी बनवायची. बनवून देईन ना, बनवून देईन. 2 रोडगे बनवून देईन. रोडगे कायले? भाकरी बनवजो ना. काय रोडगे म्हणून राहिलो काय मी? भाकर म्हणजे भाकर होती शांती, आणि रोडगे म्हणजे रोडगे होते. हा, दोन्ही मध्ये फरक आहे ना. मग मी भाकर म्हटलं तर भाकरच बनव, रोडगे नको बनवजो. ठीक आहे बापा, बनवून देईन तुमच्यासाठी. 4-5 भाकरी थापून देतो आणि बनवून देतो 2-4 वांग्याचं भरीत. जास्त मोठ्या आवाजात काऊन बोलून राहिली शांती? मी बोलून राहिलो काय? हा, मग तू आवाज काऊन वाढवून राहिली? कमी आवाजात बोलणं. बरं ठीक आहे ना, तर बनवून देईन. शांती, जाऊन पाय म्हटलं. इडली सांबार झाला असं तर आणून दे. हो, आणून देतो. बबिता, बबिता. काय आई? झाला काय म्हटलं सांबार बनवून? हो आई, बनवला ना सांबार. आणि इडल्याही झाल्या. देऊन द्या ना बाबाले नाश्ता. बरं बरं, देतो देतो. बापरे बबिता, एवढ्या मोठ्या इडल्या बनवल्या. खाणं होईन आपल्यानं? काय माहित आहे, खाणं होते नाही हो. जेवढे खाणं होते तेवढे खाऊ, बाकी मग म्हटलं मावशीच्या घरी पाठवून देऊ. हो, नाही खाणं होणार ना एवढ्या मोठ्या इडल्या. दिवसभर बी खाऊ म्हटलं तरी आपल्या 2 जणीनं खतम नाही होणार. अन लेकरं काय हो, 2-4 खाईन, मग कायले खाते? हो आई, ते काय 2-4 खाईन ना, मग म्हणून बोर झालं. जेवढं आपल्यानं खाणं होते तेवढ्या इडल्या ठेवजो आणि बाकीचं पाठवून देजो मग. हो हो. सांबार तर मस्त बनवला. हा, सुगंध पाहिनं किती मस्त येऊन राहिला. इडल्या पाहून तर माझ्या तोंडाले पाणी सुटलं. असं वाटते कधी खातो ना कधी नाही. आई, बनल्या ना तर इडल्या, मग देऊ काय? हा, करून घ्या ना तुम्ही नाश्ता. देतो मी 2-2 इडल्या सगळेले.
बरं दे ना तर मग नाश्ता करून घेऊ. प्रकाशचे बाबा बी घाई करून राहिले, वावरात जावाचं आहे वावरात जावाचं आहे. देतो म्हटलं त्याले सगळ्यात पहिलेच नेऊन देतो मी. अन म्हटलं आपण तर इडलीनं सांबार खाऊन घेऊ. हा आपल्यासाठी स्वयंपाक काही बनवा नाही लागत आज. पण म्हटलं प्रकाशच्या बापासाठी पहिले बनवा लागते. हा तर 2 भाकरी मी बनवून देईन त्याच्यासाठी. भाकर काही बनवा नाही लागत तुले. फक्त वांग्याचं भरीत बनवजो. हाय ना वांगे गिंगे? हो आई, भरताचे वांगे आहे ना 2, तर दोन्ही भाजू काय मग? हो बनवून घे ना, दोन्ही याचं बनवून घे. उरलं तर मग संध्याकाळी आपण खाऊन घेऊ. बनवून घे ना, बनवून घे. वाया थोडी जाते. हा शिल्लक राहिलं तर आपल्याला होऊन जाते संध्याकाळी. ठीक आहे ना ताई, तर आत्ताच बनवू काय मग? नाही हो, आता कायले बनवतो. आता इडली सांबार देऊन देतो, नाश्ता करते आणि चालले जाते ते वावरात. मग म्हटलं नाश्ता गिश्त्या झाल्यावर आरामात येईन ना ते. 12 वाजता येईन जेवण करायले तेव्हा. अच्छा अच्छा, मला वाटलं का आता डब्यावर द्यायला लागते काय बा बनवून. नाही नाही, डब्यावर गी नाही, घरीच येईन ना जेवण करायले. आता नाश्ता करून घे, काही कामं करायची असेल तर कामं करून घे. हा भाकरी तर मी बनवूनच घेईन, फक्त भरीत बनवून घे जातो. बरं ठीक आहे. नाही बनव ना मग, नाश्त्याच्या प्लेटा बनवून घे लवकर. शांती किती टाइम आहे? काय हो बबिता, नाव धीर नाही म्हटलं यायले. लहानापेक्षा लहान बनवून राहिली आहे. दे बापा द्यायले, नेऊन देतो पटकन. घ्या ना आई, नेऊन द्या ना बाबाले. आण बापा, नेऊन देतो. घ्या इडली. अमाय कुठं गेले बापा आताच आता? आण नाश्ता आण नाश्ता. हा आता इडली घेऊन आली तर आता जाग्यावर नाही आहे. कुठं गेले तर? कुठं आहे वा, कुठं आहे म्हटलं तुम्ही? कुठं गेले? इकडे आण म्हटलं, बाहेर आहे मी हॉलमध्ये, इकडे घेऊन ये. काय बाप्पा, यायच्या मांग घुमास लागते म्हटलं इकडच्या तिकडे. हा घरभर नाचवते त्याच्या मांग मांग. शांती इकडे आण म्हटलं बाहेर. हो आली. कुठं गेले होते हो तुम्ही? जाग्यावर बी नाही राहत. हा इकडे बोलता आणि तिकडे चालले जाता. हात धुवायला गेलतो, हातही नाही धुवू काय? आले मग हात धुवून घ्या, आता खाऊन घ्या म्हटलं. गरम गरम आहे मस्त. अरे वा, इडली तर मस्त बनवली बबितानं. सांबारही मस्त बनवला. पाहूनच असं वाटते किती टेस्टी असन. खाऊन पाहणं सांगा, काय कमी आहे काय जास्त आहे. हा पाहूनच सांगता काय? खाऊन सांगा म्हटलं कशी बनली इडली तर. हो सांगतो ना टेस्ट करून. अरे वा शांती, इडली मस्त बनवली बबितानं, 1 नंबर. सांबारी मस्त जमला, टेस्टी टेस्टी. देऊ काय मग अजून 2 इडल्या आणून? पहिले हे तर खाऊ दे, मग लागन तर मागतोस मी. हो लागन तर मागतोच म्हणते. हा आणि अजून चांगलेच म्हणते मग. मला इडली नाही आवडत, माय पोट नाही भरत. हा ना आता चांगलेच खाऊन राहिले. आणि पाहिजे ना खाऊन झाल्यावर अजून म्हणत 2 इडल्या आणून दे. फक्त तर देवाचे काम हो यायचे, हे बनव ते बनव, पण काही म्हणताही नाही येत आता यायले. काय झालं म्हटलं? हा मले पाहून राहिली, डीट लावशील काय? तुम्हाला काय दीट लावून मी? हा काय मी इडली खाणार नाही काय? हाय म्हटलं मी किचन मध्ये, लागन तुम्हाला तर आवाज देऊन दे जा. पाणी तर आणून दे, इडली घेऊन आली फक्त. अजून पाणी मागायला आवाज द्या लागन. हा मग अजून काय म्हणशील का तुम्ही 10 वेळा आवाज देता, परेशान करता. हा खाली हात हलवत येतं पण समजत नाही. इडली घेऊन चालले तर पाणी नेलं पाहिजे बा एका ग्लासात. आणून देतो ना, तर आणून देतो ना मी पाणी. तुम्ही नाश्ता तर करून घ्या पहिले. ठीक आहे आणून दे ना. आता लक्ष्मीला नाही द्यायला लागत काय नाश्ता? लक्ष्मीला देऊन दे ना. गण्या कुठे आहे? गण्याला देऊन द्या आता, झाल्या इडल्या तर. देतो ना, पहिले तुम्हालाच घाई आली होती ना, इडली पाहिजे इडली पाहिजे. हा तर तुम्ही करून घ्या, आम्ही करतो आरामात. तुम्हाला घाई आहे ना वावरात जावाची, तर तुमचं करून देतो म्हटलं. चाय नाश्ता काय आहे ते, आणि मग आम्ही करत बसन. त्याच्यानं होय करतो आम्ही, आमचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. अरे तसं नाही आहे, देऊन दे म्हटलं लेकरायली. हा भूक लागली असेल ना तर दोघाली आवाज दे आणि देऊन दे. हो देतो ना मी देतो, आवाज देतो, दोघाली आवाज देतो. बसा तुम्ही आरामात खा, नाही तर लागन ठसका. नाही नाही ठसका गिसका नाही लागत, पाणी आणून ठेवून देतो. बरं देतो आणून. आई तुम्ही करून घ्या ना नाश्ता आता. हो करून घेऊ ना आपण. अन म्हटलं लक्ष्मीला दे ना आवाज. लक्ष्मी आहे, गण्या आहे. आई गण्या येते ना, आत्ताच आला तो बाहेरून, येते म्हटलं तो. असं असं ठीक आहे ना, तर आपण करून घेऊ आणि प्रकाश आल्यावर मग प्रकाशला देऊन देजो. हो आई. बबिता मस्त बनवल्या त्या इडल्या, खरंच सांगतो ना मस्त बनवल्या. आई कच्च्या तर नाही आहे ना अंदरून? नाही हो कच्च्या कायले, मस्त पकवल्या ना त्या, कच्च्या गिच्च्या नाही आहे. इडल्या गिडल्या मस्त बनवल्या आपण त्या, खरंच सांगतो ना मस्त फुगल्या इडल्या. अंदरून मस्त जाळीदार बनवल्या त्या. हो आई आता येते मला बनवता. तुमचं पाहू पाहू शिकले मी, आता सगळंच येते मला बनवता तुमच्या वाणी. हो मायावानी बनवता येते आता तुले. आणि मी म्हणतो लावू काय चंद्रकलाला फोन, बोलावून घेतो इडली खावाले. लावा ना, लावा मावशीले फोन, बोलावून घ्या. हो ये म्हणून गरम गरम इडली खावाले. हो लावतो चंद्रकलाला फोन लावतो. हॅलो हा बोल ना शांताबाई. आज तर सकाळीच आठवण आली बापा माई.
मग काय करावं आता, तुले माही आठवण नाहीये तर मीच लावला तुले फोन. काय चालू आहे म्हटलं, काय करून राहिली? काही नाही शांताबाई, आताच नाश्ता गिश्ता झाला आमचा. बापरे, भावनाचे कामं तर लवकरच होते मग. 8 नाही वाजत तर नाश्ता बनवून जाते, चांगली गोष्ट आहे ना. मग काय बनवलं होतं भावनानं? शेवड्या शांताबाई, तिखट शेवड्या. माय बाई, लक्ष्मीला आवडते हो तिखट शेवड्या. मला माहित नाही बनवल्या म्हणून, नाही तर आणायला नसता लावल्या काय तुले लक्ष्मीसाठी थोड्याशा? हाय म्हटलं, शिल्लक पाहिजे असं तर आणून देतो. घेऊन येऊ काय मग तिच्यासाठी? आता ते तर इडली खाऊन राहिली हो, इडली सांबार. मग खाईन काय ते? अच्छा, असं आहे मग शांताबाईचं काम. एकटी एकटी बनवते आणि एकटी एकटी खाते म्हटलं. पाठवत नाही पण इकडे का जाय बा आजीले नेऊन दे, लहान आजीले. गण्याच्या हाती पाठवणं नाही होत काय? अहो, पाठवायची गोष्ट नाही, तुलेच बोलावून राहिली मी. आत्ताच बबिताने इडल्या बनवल्या मस्त गरम गरम, सांबार गिंबार आहे तर ये म्हटलं खावाले. ये ना मग घरी, वाटच पाहून राहिली मी. हाव काय? पण शांताबाई, माझा नाश्ता झाला. पहिले कोण नाही फोन लावला त्या सकाळीच इडली बनवत होती तेव्हा? का चंद्रकला नाश्ता नको करू, घरी ये जो नाश्ता करायला. तर मी शेवड्या नसत्या खाल्ल्या मग. हो चंद्रकला, माहीत चुकलं म्हटलं, तेव्हा मला आठवणच नाही आली. आता आठवण आली तर लावला ना तुले फोन. ये ना मग, नाश्ता केला तर काय पोटभर नाश्ता करतो काय आपण? वाटीभर शेवड्या खाल्ल्या असन, तेवढ्या शेवड्यानं काय होते? ये इकडे, मस्त गरम गरम 2-4 इडल्या दाब म्हटलं. 2-4 इडल्या नाही तर काय मग? 2 इडलीनं काय होते म्हटलं? ये 2-4 इडल्या खाय मस्त गरम गरम, टेस्टी टेस्टी इडल्या बनवल्या ना, सांबार गिंबार. हाव काय? येतो ना मग, येतो. तर आणू काय मग शांताबाई शेवड्या? राहू दे ना, आता इडली खाऊन राहिली ते, शेवड्या काय खाईन? बरं ठीक आहे, लागन तेव्हा मग घेऊन जाजो लेकाले. भावनाले सांगून ठेवतो का लक्ष्मीसाठी ठेवजो बा म्हणून. बरं, सांगून दे तिले भावनाले लक्ष्मीसाठी ठेवजो म्हणा थोड्याशा शेवड्या. आणि म्हटलं डब्बा गिब्बा घेऊन येजो. डब्बा कायले पाहिजे आता? अहो, इडली नेवाले. नाही, डब्बा गिब्बा कायले नको देऊ ना, आता घरीच तर तुम्ही 4-5 लोक आहे खाणारे. नको आणू तू, माझ्या घरचा डब्बा देईन मी. ये तशीच हात हलवत. हो, हात हलवत नाही तर काय, हात हलवतच येतो आता. ये मग लवकर ये म्हटलं, वाट पाहून राहिलो आम्ही, तिथूनच बोलून राहिली. शांताबाई, तर तू फोन ठेवशील तेव्हा शिन ना मी. बरं, ये मग. बापरे, एवढ्या मोठ्या इडल्या? हो ना, बबितानं लय मोठ्या इडल्या बनवल्या म्हटलं. आज काही स्वयंपाक नाही बनवत आम्ही, नाश्त्यात बी इडली, जेवणात बी इडली, 4 वाजता इडली. मग इडलीच आहे म्हटलं दिवसभर. भूक लागली की इडली घ्या आणि खा, इडली सांबार. माय बाई, सांबार तर मस्त बनवला बबितानं. काय काय टाकलं तर त्याच्यात? काय नाही हो, आपल्या मुंगण्याच्या शेंगा, आलू आहे, गाजर आहे आणि तुरीची डाळ. असं पाय ना, सांबार पाहूनच नाही तोंडाले पाणी सुटलं म्हटलं. खाऊन पाय, किती मस्त सांबार बनवला बबितानं, एकदम टेस्टी. असं वाटते का हॉटेलमधलंच होय काय? हाव काय? दे ना बबिता, मावशीला दे ना म्हटलं एका प्लेटमध्ये. हो आई, देतो ना, देतो. या ना मावशी, बसा. हो. शांताबाई, भाऊजी कोण एकटेच बसले बाहेर? बसू दे ना, इकडे बसंत अजून घन करन, बसू दे त्याले एकट्यालेच. काहून, काय झालं? काय होईन, काही नाही झालं. रोजच्या सारखं थोड्या गोष्टीवरून बोलणं, चिडचिडच करून राहिले बापा. हे काय झालं यायले काय माहीत. जसं त्याचं वय मानून राहिलं तसे जास्त चिडचिड करून राहिले. पण हे तरी तर एवढे म्हातारे नाही झाले व. लय म्हातारे झाले काय, 70-80 वयाचे? हो ना, जास्त काय म्हातारे आहे शांताबाई, 50च्या तर वर आहे, 55चे. मग बाकीचे माणसं कसे चांगले राहते? नाही, हे तर एकदमच करते जसे 70-80 वयाचेच आहे बापा हे. जाणून बुजून करत असं, नाही तर जाणून बुजून तरात देणं आहे. देऊ देत जाय, तर तू काय लक्ष नको देत जाऊ. तू बी तोंडाले तोंड नको देत जाऊ. 2 जण सारखेच नका बनत जाऊ. नाही, सारखे कायले बनतो, सारखे गिरके नाही बनत मी. त्याला बोलू देतो, मी काही बोलत नाही. खा ना मावशी, खा म्हटलं इडली. हो बापा, खाऊन पाहतो ना. आणि म्हटलं चंद्रकला, घे जो अजून 2 इडल्या. नाही हो शांताबाई, 2 इडल्या तर लय झाल्या. नाश्ता केला मी, नाही तर घेतल्या असत्या बा अजून 2. नाश्ता करून आली म्हटलं मस्त. तिखट शेवड्या बनवल्या त्या भावनानं. योग्या म्हणे तिखट शेवड्या बनव म्हणे आई. तर मी म्हटलं बनव भावना, तिखट शेवड्या बनव म्हटलं तिला. तर घेऊन जाजो ना भावनासाठी. घेऊन जाजो म्हटलं 7-8 इडल्या. बरं, देजो ना. हो. गण्या, खाय ना, कायची वाट पाहून राहिला तू? खाय म्हटलं, खाय. आजी, गरम आहे ना, थंड तर होऊ दे, थंड झाल्यावर खाईन ना. गरमच खावा लागते, गरम चांगलं लागते खायले. खाऊन पाय बरं, किती टेस्टी लागते. हो ना, गरम खाण्यातच तर मजा आहे रे. काय तू बी? नाही आजी, लयच गरम आहे ना, थोडंसं थांबतो मी 2 मिनिट आणि मग खाईन. बरं, आणि तुझ्या दादाले पाहिजो काही लागन तर नेऊन देजो म्हटलं 2 इडल्या. नाही म्हणे ना आजी, मगानीच तर विचारलं मी, तर आता नाही पाहिजे म्हणे. हाव काय? बबिता, खाय म्हटलं तू इडली. हो आई, खातो.
पहा मग मित्रांनो, आज मस्त इडली सांबार बनवला बबितानं. या मग कोणाकोणाला इडली आवडते, हा नक्की या आमच्या घरी. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.